काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं कलियुगाला ब्रह्मदेवांनी गुरुकृपा, गुरुसेवा, गुरु आज्ञा पालन, गुरु किती श्रेष्ठ आहे। गुरु रक्षी एखाद्याशी काही न करे काळ त्यासी, गुरु कोपे एखाद्याशी रक्षू न शके व्योमकेशी, गुरु वाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी, अशा सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या। तेव्हा कलीनी गुरु काय आहे, कसा आहे, गुरु शिष्य नातं काय आहे याविषयी ज्यावेळेस ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, त्यावेळेस ब्रह्मदेवानी गोदातीरी असलेल्या अंगिरस ऋषींच्या आश्रमातल्या वेदधर्म मुनी आणि त्यांचा शिष्य दीपक याची कथा सांगायला सुरुवात केली। काल आपण बघितलं वेदधर्म मुनींनी सर्व शिष्यांना बोलवून माझं जन्मांतरीचं काही पाप आहे आणि ते भोगल्या वाचून मला मुक्तता नाही, तर मी ते पाप भोगणार आहे, त्यावेळेस माझी तुम्ही सेवा करावी, कोण तयार आहे असं विचारलं होतं। त्यावेळेस बराच त्यांचा चर्चा झाली की आपलं पाप आपण भोगायचं आहे आणि मी पाप भोगत असताना मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा होईल, मी पांगळा होईल आणि यावेळेस माझी सेवा करायची आहे। काय आहे, काल वेदधर्म मुनींनी सुद्धा सांगितलं की आजारपणामध्ये रोगिष्ट माणसाला जितक्या यातना होतात त्यापेक्षा जास्त यातना त्याची शुश्रूषा करणाऱ्याला होत असतात। हे वेदधर्म मुनींनी सांगितलं की अरे मी तर पाप भोगणार आहे, पण मी पाप भोगत असताना तुम्ही जे कोणी माझी सेवा करणार आहात त्यांना जास्त त्रास आहे। त्यावेळेस दीपक नावाचा शिष्य म्हणतो मी तुमची सेवा करीन। वेदधर्म मुनी म्हणतात काशीला जाऊन मी पापा वेगळा होईन। दीपक म्हणतो मी तुम्हाला काशीला घेऊन जाईन, मी अक्षहीन होईन, मी पंगू होईन, मी कुष्ठरोगी होईन। दीपक म्हणतो मी विश्वनाथा समान तुमची सेवा करीन। काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे आणि माझा काशी विश्वेश्वर तुम्हीच आहात आणि तुम्हाला काशी विश्वेश्वर समजून मी तुमची अहोरात्र सेवा करायला तयार आहे। दोघं जण काशीला येतात। मणिकर्णिका घाटाच्या तिथे कंबळेश्वर महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी ते दोघं राहिले आहेत गुरु शिष्य। मणिकर्णिकेमध्ये स्नान करावं, विश्वनाथाची पूजा करावी आणि आपला प्रारब्ध भोग तो गुरु त्या स्थानी भोगत होता। त्याला कुष्ठरोग झाला, बहुत अक्षहीन, अतिदुःखित, आंधळा झाला। दीपक सेवा करीत होता आणि अतिशय भक्तिभावाने सेवा करीत होता।
तन मन लावून तो सेवा करत होता. काही जण सेवा करतात पण ती उपकाराची सेवा आहे, करायचं म्हणून करायचं आहे. दीपकाची सेवा तशी नव्हती. अतिशय तन मन लावून दीपक सेवा करत होता. इकडे वेदधर्म मुनी संपूर्ण त्यांचं शरीर कुष्ठरोगाने व्यापलं. त्यांच्या जखमेतनं पू यायला लागला, किडे पडायला लागले. अतिशय दुःखित आणि अतिशय त्रासदायक वेदना दायक अशा त्यांची अवस्था झाली. कुष्ठरोग झालाय, जखमेमधनं पू निघतोय, रक्त निघतंय, किडे पडतायत. पू कृमी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत. पण तरीही दीपक अतिशय मनोभावे सेवा करतोय. दीपक भिक्षा मागून आणायचा, गुरुशी आणून देई त्वरित. भिक्षा मागून गुरुच्या समोर ठेवायचा, गुरुची मनोभावे पूजा करायचा आणि सांगितल्याप्रमाणे विश्वनाथ स्वरूप समजून वेदधर्म मुनींना विश्वनाथ स्मरून हा दीपक त्यांची पूजा करायचा. गुरुला अत्यंत कष्ट होत आहेत. त्यांच्या जखमेतनं रक्त पडतंय, पू येतोय, किडे पडतायत. पण तरीही दीपक कुठल्याही प्रकारची घृणा, तिरस्कार न करता सद्गुरूंची अतिशय मनोभावे पूजा करतोय, विश्वनाथा समान मानतोय. गुरुला त्याच्या व्याधीचा त्रास होतोय. बर ही तर परीक्षा आहेच. याच्या पुढे दीपकाने भिक्षा आणून दिल्यानंतर एखाद्या दिवशी गुरु जेवायचाच नाही. वेदधर्म मुनी जेवायचे नाही आणि राग करायचे. का? तू थोडीशीच भिक्षा आणतोय. निमित्त बघा, तू थोडीशी भिक्षा आणतोय म्हणून त्याच्यावर रागावून ते जेवायचे नाही. पुन्हा तो जाऊन आणि भिक्षा मागून आणायचा. तरी गुरु चिडायचे. का? अरे याच्यामध्ये मिष्टान्न नाही आहेत, या जेवणाला स्वाद नाही आहे. तो नाना प्रकारचे पक्वान्न आणायचा. तरी सद्गुरु म्हणाचे याला स्वाद नाही. परोपरीचे पक्वान्न का नाणसी म्हणे जाण, कोपे मारू येता आपण शाखा परोपरी मागत असे. तू मला नाना प्रकारची पक्वान्न आणून देत नाही आहेस, मला भिक्षा कमी देतोयस, मला भिक्षा कमी होतीये. असली फुटकळ निमित्त करून वेद धर्म मुनी क्रोधाने त्याला मारायचे सुद्धा. पाहतो दीपक तरीही दीपक अतिशय मनोभावे गुरुवाक्य प्रमाण, गुरुसेवा, गुरुनिष्ठा, सद्गुरूंची, वेदधर्म मुनींची तो सेवा करत होता. गुरु म्हणाचे तू अजून अन्न घेऊन ये. बरं, हा जेवढा आणायचा ते सगळं वाया घालवायचे. जी तुके आणि मागोनिया सर्वस्व करीत असे वाया, कोपे देत शिवया
परोपरी परियेसा. अहो हात जेवढा आणायचा तेवढं ते वाया घालवायचे आणि वरून त्यालाच बोल लावायचे, त्यालाच दूषण द्यायचे. एखाद्या दिवशी म्हणायचे तू माझ्या निमित्त तुला फार त्रास होतोय, तुला कष्ट होत आहेत म्हणून तू माझ्याशी असा वागतोय. एखादे समय शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी. वेदधर्म मुनी ज्ञानवंत होते. ते म्हणाचे मज निमित्त कष्टदासी. माझ्याकरता तुला कष्ट होत आहेत ना. आणि कधी कधी क्रूर बोलायचे, मला इतका त्रास होतोय, तू आमचं विष्टामूत्र क्षणाक्षणाला धूत नाही आहेस, त्याच्यावर माशा बसतायत, त्या माशा मला चावताय. तुला माझ्या सेवेचा कंटाळा आलेला आहे, माझ्या सेवेमुळे तुला त्रास होतोय. माते गांजिले अपार, तू आमुचे विष्टामूत्र क्षणाक्षणा धूत नाही. तुला माझ्या सेवेचा त्रास होतोय आणि म्हणून तू क्षणाक्षणाला माझं विष्टामूत्र धूत नाहीस, त्यामुळे त्याच्यावर माशा बसतात आणि त्या माशा पण मला खातायत. का रे याचं निवारण तू करत नाही? सेवा करतो म्हणतो ना, मग ही असली सेवा. बघा, कधी चिडायचे की मला भिक्षा भरपूर आणत नाहीस, कधी चिडायचे की त्या भिक्षेमध्ये पक्वान्नच नाही, कधी चिडायचे त्या भिक्षेला स्वादच नाही, कधी चिडायचे माझ्या विष्टामूत्र तू वेळेवेळी धूत नाहीस, तुला माझा त्रास होतो. चिडण्याकरता वेदधर्म मुनी कुठलंही निमित्त काढायचे आणि शिष्याला परोपरीने बोलायचे. अतिशय शिष्याला उग्र स्वरूपात ताडण पण करायचे. जिथे पाप जास्त आहे तिथे दैन्य आहे आणि मत्सर आहे. ज्या ठिकाणी पाप जास्त आहे तिथे दैन्य आहे, मत्सर आहे. मी माझं पाप भोगतोय. वेद धर्म म्हणून त्याला सांगायचे, तुला दुःख प्राप्त होईल, तू माझी सेवा करत नाहीयेस. सगळ्या रोगांमध्ये कुष्ठरोग हा 16वा रोग आहे. वेद धर्म मुनी अतिशय कष्टी आणि अतिशय दुःखी होऊन आपले भोग भोगतायत. हे गुरुचं वागणं बघून त्या दीपकाच्या मनात कधीही वेदधर्म मुनींबद्दल शाशंकता येत नव्हती किंवा आली नाही. ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोच शिष्य. आम्ही आमच्या गुरूंचे दोषच शोधत असतो. इकडे बघा, गुरु आपलं पाप भोगतोय, सर्वांगी कुष्टी झालाय, आंधळा झालाय, शिष्याला ताडण करतोय, शिष्यावर ओरडतोय, तरीही तो दीपक गुरुचे दोष बघतच नाही किंवा त्याविषयी वाच्यताही करत नाही. हल्ली आमचा गुरु आमची सेवा करतोय, आमचा गुरु आमची आध्यात्मिक उन्नती होण्याकरता परोपरी प्रयत्न करतोय आणि आम्ही त्याच गुरुचे दोष बघतोय.
हे कलियुग यालाच म्हणतात. असो, ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोची शिष्य. जो मनात आणत नाही आपल्या गुरूंचे गुण आणि दोष, जो मनात आणत नाही तोच शिष्य. आणि असा शिष्य म्हणजे संदीपक दीपक, तो एक मनाने सद्गुरूंना ईश्वर मानून विश्वनाथ मानून त्यांची सेवा करत होता. जैसे मागे अन्न, ते जे जे मागतील ते देत होता आणून. हाच माझा विश्वेश्वर नारायण आहे असं मनोमन म्हणत होता. बरं, नुसता म्हणत नव्हता तर त्याची कृती पण तशी होती. न तीर्थयात्रा न च देवयात्रा, न देहयात्रा न च गेहयात्रा, अहर्निश ब्रह्मा हरी सद्बुद्धो गुरुप्रसेव्यो. तो काशीमध्ये असून सुद्धा तीर्थयात्रा करत नव्हता, देवदर्शनाला जात नव्हता, कुठलीही यात्रा करत नव्हता. फक्त अहर्निश 24 तास सद्गुरूंची वेदधर्म मुनींची सेवा करत होता. आपलं देह संरक्षण कधीही त्यांनी केलं नाही. असे अनेक दिवस गेले. एके दिवशी विश्वनाथ, काशी विश्वेश्वर प्रसन्न झाले आणि त्या दीपकाच्या समोर उभे राहिले. दीपकाला म्हणतात वर माग. अहो गुरुभक्त दीपका, महाज्ञानी कुल दीपका, तुष्टलो तुझ्या भक्तीशी. ऐका, प्रसन्न झालो मी आता, वर माग म्हणून. हे दीपका, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालेलो आहे, तू वर माग. मी वर तुला द्यायला आलोय. तेव्हा दीपक म्हणतो, हे विश्वनाथा, तू तर वर द्यायला आलायस, पण मी माझ्या गुरूंना विचारल्याशिवाय वर घेऊ शकत नाही. साक्षात शिव उभा आहे समोर, साक्षात शिव समोर उभा आहे. शिव वर माग म्हणून सांगतोय, पण हा गुरुभक्त दीपक म्हणतोय, अहो विश्वनाथा, शिवा, भगवंता, महादेवा, तुम्ही मला प्रसन्न झाला ठीक आहे, तुम्ही वर माग म्हणता तेही ठीक आहे, पण मी माझ्या गुरुला विचारल्याशिवाय वर मागू शकत नाही. शिवाला तसंच उभं केला आणि सद्गुरूंपाशी गेला. वेदधर्म मुनींच्या समोर गेला, हात जोडलेत की विश्वनाथ, भगवान शिव, महादेव हे माझ्यावर प्रसन्न होऊन वर देण्याकरता आले. जर तुमचा आदेश झाला, जर तुम्ही आज्ञा दिली, जर तुमची इच्छा असेल, तर तुमच्या या व्याधी करता मी काहीतरी उपशम मागेन. व्याधी निरसन होण्याकरता प्रभूकडे काहीतरी मागेन, महादेवाकडे काहीतरी मागेन. आणि सदाशिवाचा, महादेवाचा जर वर प्राप्त झाला तर बरं होईल. हे वेदधर्मींना तो विचारायला आलाय की मी शिवाला सांगितलंय की माझ्या सद्गुरूंना विचारल्याशिवाय मी वर घेऊ शकत नाही. त्यामुळे गुरुवर्य, तुम्ही मला एक सांगा, जर त्यांना मी तुमच्या व्याधी करता काही विचारलं तर चालेल का? आता शिष्य एवढ्या आज्ञाधारकपणे विचारतोय, तरीही वेद धर्म मुनी क्रोधिष्ठ झाले. ऐकोनी शिष्याचे वचन
बोले गुरु कोपाय मान, माझे व्याधी निमित्त दान, नको प्रार्थू ईश्वरासी. अरे माझ्या व्याधी करता त्या सदाशिवाची महादेवाची प्रार्थना करू नकोस. तुला नसेल जमत तर नाही सांग, माझी सेवा करू नकोस. पण माझ्या व्याधी करता त्या भगवान शिवाला प्रार्थना करू नकोस. भोगल्या वाचून, मला हे भोगल्या वाचून निवृत्ती नाही आहे. जन्मजन्मांतरीची ही व्याधी होईल असं धर्मशास्त्रात लिहिलं आहे, असं वेदधर्म मुनी मानतात. वेदधर्म मुनींचं ते वाक्य ऐकलं. वेदधर्म मुनी म्हणतात, मुक्ती असे अपेक्षा ज्याचे मनी, मुक्तीची अपेक्षा ज्याच्या मनात आहे त्याने करावी पापधुनी. त्यांनी पाप धुवावं, भोगावं, भोग भोगून घ्यावे. शेष राहता निर्गुणी, काही जर शिल्लक राहिलं तर विघ्न करतील मोक्षासी. म्हणून माझ्या पापा करता, माझ्या व्याधी करता महादेवाला शरण जाऊ नको, त्याला प्रार्थना करू नको. हे ऐकून वेदधर्म मुनींचा शिष्य संदीपक दीपक ईश्वराकडे गेलाय. न लगे वरम आपणासी, मला काहीच वर नको आहे. नये गुरुचे मानसी, माझ्या गुरूंच्याच मनात नाही आहे. मग माझ्या गुरूंच्या मनात नाहीये, माझ्या गुरूंना नको आहे, तर मी तुझा वर कसा घेऊ. हे विश्वनाथाला सांगतोय. आश्चर्य झालंय शिवाला. शिव पुन्हा परत गेला. सर्व देवतांना बोलवलं. शिव परत गेला, सर्व देवतांना बोलवलं आणि हा वृत्तांत त्यांनी भगवान नारायण विष्णू पुढे सांगितला. हो काशी क्षेत्री मणिकर्णिकेच्या तिथे वेदधर्म मुनींचा शिष्य दीपक त्यांची सेवा करतोय, गुरुसेवा प्रचंड करतोय. मी प्रसन्न झालो, वर द्यायला गेलो, पण तो वर काही घेईना. अहो अनेक ऋषी मुनी घोर तपश्चर्या करतात, साधना करतात. कशा करतात? वर मिळवण्याकरता. त्यांना मला जबरदस्तीने वर द्यावा लागतो. माझी इच्छा नसताना सुद्धा त्यांना वर द्यावा लागतो. इथे मी स्वतःहून वर द्यायला गेलोय. बघा ना, इथे मी स्वतःहून वर द्यायला गेलोय, पण तो दीपक वर घ्यायला तयार नाही. कारण काय? तर गुरुची इच्छा नाही. विष्णू म्हणतात शिवाला, कसला गुरुन कसला शिष्य, कुठे राहतात ते सांगा मला. ईश्वर विष्णूला सांगतायत, आश्चर्य देखिले. आश्चर्य आहे, खरंच आश्चर्य आहे. दीपक हा शिष्य अतिशय प्रचंड गुरुभक्त आहे. हे मूळचे गोदातील निवासी आहेत. वेदधर्म नावाचा हा तापसी ऋषी आहे आणि त्या वेदधर्म मुनींची हा दीपक अतिशय एकभावे सेवा करतोय. मी असा त्रिभुवनात कोणीही बघितला नाही. शिवा आता दीपकाची स्तुती करतोय. महादेव विष्णूला म्हणतात, अहो त्रिभुवनात मी असा कोणी बघितलाच नाही, अशी गुरुभक्ती करणारा मी बघितला नाही. त्याच्या भक्तीने माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रचंड प्रेम उत्पन्न झालं आणि म्हणून मी वर द्यायला त्याच्यापाशी गेलो, पण गुरूंची इच्छा नाही असं म्हणून
त्यांनी वर घेण्यास नकार दिला. अहो, अनेक ऋषी मुनी आहेत, सहस्र वर्ष, हजारो वर्ष तप करतात आणि वर मागतात. अनेक ऋषी मुनी आहेत, स्वतः देहाला कष्ट करतात, तप करतात. त्यांना वर देण्याची माझी इच्छा नसते. अनेक दिव्य सहस्र वर्षी तप करती महर्षी, वर मागती अहर्निशी, नाना कष्ट करोनिया, तैसा तापसी योगियासी, नवे मज वर द्यावयासी. जे अनेक दिव्य सहस्र वर्ष तप करतात, पण त्यांनाही वर देण्याची मला इच्छा नसते, पण त्यांना वर द्यावा लागतो. इथे मी जबरदस्तीने दीपकाला वर द्यायला गेलो आहे. जबरदस्तीने त्यांना वर देऊ असं त्याला म्हटलंय, पण तो गुरुला वर नको आहे म्हणून नाही घेत. तो मन अर्पून सद्गुरूंची तो सेवा करतोय. तो सद्गुरूंना त्रैमूर्तीच मानतोय. सगळी देव म्हणजे माता पिता आणि गुरु असे तत्वता, असं त्यांनी आपल्या मनाशी निश्चय केलाय. किती म्हणून वर्णू त्यासी, त्याचं काय काय वर्णन करू मी. अविद्या अंधकार याचा तो छेदन करतोय. खरोखर त्याचं नाव कुलदीपक हे नाव सार्थ आहे. धर्मज्ञान आहे त्याच्याकडे. गुरुची म्हणे कुलदीपक, गुरु सुद्धा त्याला कुलदीपक म्हणतोय. आणि हा गुरुची चरण सेवा मनपूर्वक करतोय, गुरुची भक्ती मनपूर्वक करतोय. दीपकाची भयंकर स्तुती भगवान शिवानी सर्व देवांसमोर विष्णूंसमोर केली. कारण भगवान शिवाला, महादेवाला सुद्धा आश्चर्य वाटलं की काय हा आहे. अहो, माझ्याकडे माझं तप साधना करून जबरदस्तीने वर मागणारे अनेक ऋषी आहेत, पण इथे मी जबरदस्तीने वर द्यायला गेलो तरी गुरुची इच्छा नाही, म्हणून त्यांनी वर घ्यायला नकार दिला. हे सगळं विष्णूने ऐकलं आणि विष्णूने ठरवलं मी स्वतः जाऊन बघून येतो. इतुके ऐकोन शारंगरू, पहावया गेला शिष्य गुरु, त्यांचा भक्ती प्रकारू पाहे तेळी. की अशी गुरु शिष्य जोडी वेदधर्म मुनी आणि दीपक काय आहे हे बघण्याकरता, कारण भगवान शिवानी याची प्रचंड स्तुती केली आहे. त्यामुळे स्वतः विष्णू बघण्याकरता गेला. अहो, त्याला विश्वनाथानी म्हणजे शिवानी जे सांगितलं त्याच्याहून त्याला अधिक तिथे बघायला मिळालं. तोही दीपकावर संतुष्ट झाला. संतोषुनी दीपका म्हणे विष्णू परियेसी. विष्णू म्हणतो मी तुला आता वर द्यायला आलोय. शिव येऊन गेला, आता मी आलोय. दीपक म्हणतो भगवंता नारायणा, माझी कुठली भक्ती बघितली तुम्ही, आणि कुठली भक्ती कुठलं कार्य बघून तुम्ही मला वर देताय. मी तुमचं भजन केलं नाही, मी तुमचं कीर्तन केलं नाही, मी तुमचा जप केला नाही, मी तुमचं अनुष्ठान केलं नाही. अहो, हजारो वर्ष अरण्यामध्ये तप करणाऱ्या ऋषीमुनींना तुम्ही नाराज करता, उदास करता, त्यांना वर देत नाही. मी तर काहीच करत नाहीये. खरंय, हजारो वर्ष अरण्यामध्ये तप करणाऱ्या ऋषीमुनींना
वर द्यायला तुम्ही तात्काळ जात नाहीत, पण मी तुमची कुठल्याही प्रकारचे भक्ती करत नाही, मी तुझं भजत नाही, तुझं नाम स्मरत नाही, बलात्कारे देऊनी पाही. मग का मला तू असं जबरदस्तीने वर देण्याकरता आलाय नारायणा? हे दीपकाचं बोलणं ऐकून नारायणाला आणखीन आनंद झाला. तो म्हणतो, नारायण म्हणतो, तुझी गुरुभक्ती बघितली, तुझी गुरुभक्ती निर्वाण असलेली बघितली आणि तुझ्या गुरुभक्तीने आम्हाला आनंद झाला. तू जी भक्ती सद्गुरूंची केली ती आम्हाला पोचली आहे. तू सद्गुरूंची सेवा केली ती आम्हाला पोचली आहे. जो नर असेल गुरुभक्त जाणं तोच माझा जीव प्राण. आता विष्णूंनी सांगितलंय की जो भक्त असेल गुरुभक्त जाणं तोच माझा जीव प्राण, त्यासी वश झालो आपण. आणि तू खरोखर गुरुभक्त पारायण, तू गुरुभक्तीमध्ये लीन आहेस, तू माझा जीव प्राण आहेस, म्हणून मी तुला वश झालो आणि म्हणून मी तुला वर देण्याकरता आलो. जे मागशील ते देईन रे. जे आपल्या आईवडिलांची सेवा करतात, जे आपल्या सद्गुरूंची सेवा करतात, गुरुवाक्य प्रमाण मानतात, गुरुनिष्ठा ठेवतात, गुरु आज्ञा पाळतात, ती सगळी सेवा मला पोचते असं नारायण म्हणतायत. किंवा एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी नमन करी भक्तीसी. किंवा एखाद्या भल्या ब्राह्मणाला, ज्ञानवंत ब्राह्मणाला, तापस्याला, योगेश्वराला तुम्ही नमस्कार केला तरी तो मला पावतो, मला मिळतो. हे ऐकल्यानंतर दीपक पुन्हा नमस्कार करता झालाय, हात जोडतोय. ऐक विष्णू ऋषिकेशी. आता दीपक काय सांगतोय बघा, फार सुंदर बोलतोय दीपक. दीपक म्हणतो, ऐक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असो माझे मानसी, वेदशास्त्र मीमांसकांशी गुरु आम्हासी देणार. दीपक सांगतोय की हे नारायणा ऐक, माझ्या मनामध्ये पक्का निर्णय आहे, माझ्या मनाला पक्का माहित आहे, मला हे ज्ञात आहे की वेद शास्त्र मीमांसा हे सगळं ज्ञान गुरु तर मला देणार आहे. गुरुच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त होणार आहे, कारण तोच आमचा त्रैमूर्ती आहे. आमचा गुरुच आमचा देव आहे, अजून आमच्या काहीही देव नाही. सद्गुरु हा आमचाच देव आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही नाही. आम्हाला सर्व ज्ञान मोक्ष हे सगळं सद्गुरु देणार आहे. दीपकाने अजून बरंच काही विष्णूला सांगितलंय. हा दीपक विष्णूचा संवाद, नंतर वेदधर्म मुनींचा संवाद काय आहे हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.